नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। अत अधिक मास महात्मा अध्याय 4 श्री गणेशाय नमः। पूर्वाध्यायी माझे उत्तम मलमासाशी पुरुषोत्तम नाम कैसे लाभले ते अनुपम कथानक कथिले। आता पुढे कथा सुरस श्रोती श्रवणा द्यावे मानस। श्री कृष्ण म्हणे धर्मरायास पूर्वे इतिहास सांगतो. अरे ही पांचाली पत्नी तुमची पूर्वजन्मा माझी साची मेधावी नामक ब्राह्मणाची सुंदर कन्या झाली. ती चंद्रकले ऐसी वाढता 10 वर्षाची झाली तत्वता. सिंहकटी परमशोभिता शशिवदना हिरण्याक्षी लावण्याची केवळ खाणी वाटे रंभाच आली मेदिनी. विद्यासी ती एकलीच म्हणून अत्यंती प्रिय असे. पूर्वी तिच्या बाळपणात माता पावली स्वर्गाप्रत तैपासून पित्याने सतत पोषण केले तिचे. तिने योगे तिये वाचून मेधावी सना पडे चैन पुत्राप्रमाणे रात्रंदिना प्रेमे लालन करीत असे. ती साहित्य शास्त्री झाली कुशळ नीतिशास्त्र जाणे सकळ चातुर्यादी गुण विपुल तिये माझी वसिन्नले असो ऐसी ती विप्रकन्या झाली सुख सद्गुण मान्या. तियेच्या परम सख्या अन्या राहत होत्या शेजारी त्या पती पुत्राधिका सहित सुख भोगीत अहोरात्र. ते पाहून तियेचे मनात इच्छा तदर्थ उद्भवली. मग अंतरी तर्क करी मी कै होईन यांचे परी. गुण सौभाग्यनिधी सत्वरी पती कैसा मिळेल परम सुखद ऐसे सुत मग कैसे होतील प्राप्त. मी दुर्भागिनी असे खचित इच्छा व्यर्थ सकळही. आहा मी आता करू काय कोणा देवाचे धरू पाय की कोण सेऊ ऋषीवर्य की कोणे तीर्था आश्रय. मज नाही काही सुचत माझे भाग्य निजले खचित. पिता तोही असूनी पंडित मूर्ख झाला मदभाग्ये. विवाह काळ गेला होऊन तरी माझे न केले लग्न. सखियात मी मुख्य असून कुमारी दुःख भोगीत आहे. ह्या माझ्या सख्या समस्त सुख भोगीती दिवस रात्र. मग तो पतीचेही येतात सुख काही मिळेना. आहा मन माता भाग्यवती पूर्वीच गेली स्वर्गाप्रती दुःख भोगावया निवृत्ती मग कैसे ठेविले. ऐशी ती विप्रकन्या सतत चिंता नळे तळमळत व्यर्थ झाले मनोरथ. शाकार नव उचंबळला तियेचा पिता मेधाविनी कन्यादान करण्याविषयी सदा फिरत भूतल ठाई योग्य वय शोधितसे परी तैसा मिळेना कोणा. ठाईच इच्छा गेली मुरून चित्ती भडकला चित्ताग्न दुःख दारुण सोसवेना. म्हणे कन्येचे काय हे दैव त्याहुनी माझे अभिनव. आता न सुचे काही उपाव कोण की देव उपासावा. ऐसा विचार करीत वाहिला आपल्या ग्रहा सन्निध्य आला. तो दैवाचा पडला घाला अंगी भरला काळ ताप. खंजिरा गारा परी दारुण ज्वाळा चालल्या देहातून. जळू लागले दोन्ही नयन कपाळ शूळ उद्भवला. फुटू लागले अंग सकळ श्वासोश्वास चालले विपुल. हातपाय पडले विकळ पुढे पाऊल उचलेना. मदिरा मत्ता ऐसा पडत संकटे पुढे काय चालत. मूर्छा येऊनी आरंभळत धरणीवरी पडियेला. पडता पडता कन्ने लागुनी ओरडला बाळे धाव म्हणून. तो पितृ शब्द पडता करणी कन्या मनी घाबरली. जेथे पडता होता तात तेथे वेगे आली धावत. तव तो मेधावी अत्यंत मदनोन्मुख झाला. कंपे व्यापिले सर्व शरीर मस्तकी सुटला घर्म फार. हातपाय पडले गार नेत्र बुबुळे परतली. हो पाहे प्राणोत्क्रमण तव झाले भगवत स्मरण. पूर्वी गार्हस्थ धर्माचरण उत्तम केले तयाने. तेने तयाची अंतकाळी प्रपंचीची वासना गेली. भगवन मूर्ती घन सावळी येता स्थित ध्यावून या.
म्हणे हे श्रीकृष्ण गोविंदा पुरुषोत्तमा आनंद कंदा सत्वर धाव धाव मुकुंदा आता अपदान करावी तू दीनानाथ मी दीना तव चरणी असेली ना तरी मज ह्या भवाब्दीतून उद्धरुनी रक्षावे तुझ वाचुनी त्रिभुवनी आता रक्षिता नाहीच कोणी ऐसे बोलता मेधावी मुनी प्राण सोडिता झाला तो धावले विष्णुदूत तदात्मा घातिला विमानात वैकुंठी नेऊन त्वरित अखंड तेथे स्थापिला तो गत प्राण झाला पिता ऐसे पाहुनी विप्रसुता हंबरडा फोडून हातात मनोनी रडू लागली आणखी घेतले पित्याचे प्रेत आक्रोश विलाप बहु करीत मने दयाळा तू माझा तात आजी माझ का उभगलासी माझ वर तुझी किती प्रीती ना विसंबिती दिन राती आता कोणाच्या अंकावरती ठेवून माझ गेलास परी पोरी पोरगी पितृहीना माझे करी कोण रक्षण स्वसा बंधुकी आप्तजन कोणीच नाही मज लागी महातपस्विनी होती माता ती तो पूर्वीच गेली ताता आता भोजनात चंदन चिंता माझी कोण करील हा तुझा आश्रम सगळा अरण्य ऐसा निर्जन झाला आता ह्यात मी तव बाळा कैशी राहू एकली तुझविन मी झाले दिना पुढे उपयोग काय वाचून खचित खचित देते प्राण दुःख दारुण कंठवेना तू कन्या वत्सल असोनी पिता विवाह विधी न करिता माझ एकली टाकून जाता कोठे आता गेलासी मी तो केवळ अज्ञान बाई काही आगळी कसेल केली म्हणून काय की यावेळी टाकून गेलास तरी ऐसे ना करी बापा टाकून देई सर्व कोपा बाळका लागी करोनी कृपा सत्वर येई परतोनी आता सोडून देई मौन अमृता ऐसे बोले वचन बहुत वेळ झाला निजोन उठ उठ सत्वरी ऐसे बोलून या कुमारी वारंवार विलाप करी रडता रडता अश्रुधारी सर्वांग भिजले तियेचे ऐशा परी बहुवेळ गेला तरी तो तैसाची असे पडला ऐसे पाहून ती विप्र बाळा बहु दुःखात झाली पुररी ऐशी दीर्घस्वरे रडू लागली एक सरे ते ऐकोनी वनस्त सारे विप्र रे रे बोलून या म्हणती की हे अति करुणा आज या वनी रडते कोणा मग सगळी स्तब्ध राहून स्पष्ट शब्द ऐकिला तैही मेधावीची बाळा रडते ऐसा निश्चय केला हा हा म्हणून विप्राचा मेळा दाविन्नला तत्काळ विप्र कन्या होती रडत तेथे पावले ते समस्त तो तिच्या आणखी प्रेत मेधावीचे देखिले तेने दुखे ते ब्राह्मणा करते झाले बहुरोधन मग कन्याचे अंकावरून प्रेत काढून घेतले तैती अत्यंतची झाली कष्टी ती अशी कथिला वेदांत गोष्टी प्रेत उचलोनी उठा उठी स्मशाना जाते जाहाले शिवा सानिध्य यथा विधाना प्रेतासी दिला मंत्राग्न नदी माझी स्नान करून तिलांजली दिदले परत आले विप्राश्रमाशी आश्वासिले त्या कन्याशी तदनंतर स्वगृहासी सर्वही जाते झाले मग विप्रात मजा करी काय अंतरा माझी धरिले धैर्य यथाशक्ती करून व्यय उत्तर कार्य सारिले 13 दिवस झाले पुन्हा तातग्रहीची वसे आपण पितृवियोग दुःख दारुण ते लागून सोसवेना जीवना विने मासोळी तैसी रात्रंदिन तळमळी हा हा दैव म्हणून कपाळी बैसे हात लावणिया वारंवार स्मरणी पित्यासी रडत आहे वृक्षाभुक्षी निद्रा नाही कदातिशी शोकाग्नी मग्न सर्वदा ऐसा लोटला काळ बहुत एके दिनी त्या शून्यग्रहात दुःखे टपटपा अश्रू गाळीत चिंता क्रांत बसली असे तो दैवयोगे तये स्थानी स्वेच्छे पातला दुर्वासमनी जो केवळ कोपाची खाणी शूलदानी दुसरा मतदानीचा सहस्र कर तैसे जयाचे तेज प्रखर माता टिंगट जटाचा भार धरिला असे जयाने
विरींचादी देव समस्त जयाचे स्वभाव सदा भीत शापानुग्रह लागी समर्थ ज्या समदुजा नसेची रायातून मातेने बाळपणी उत्तम सेवा केली म्हणून ये लागी त्रिदशा कर्षिणी विद्या दिधली दयाने मी देवाचाही देव असून मग रुक्मिणी सहस वर्तमान अश्वापरी रथाशी जुंपून रथी आपण जाहाला मग आम्ही दंपती उभयता मार्गे रथ ओढीत नेता सुकुमार माझी रुक्मिणी कांता तुषाकांत जाहली शुकला कंठ वाळला ओठ रथ ओढावयान चाले नेट तेव्हा तिने ते आपुले कष्ट हळूच मज सांगितले त्याने मजला दया आली जाता जाता भूमी दाबिली पाताळीची गंगा काढिली धार उडवणी वेगाने ती रुक्मिणीच्या मुखात जाताची तृष्णा झाली शांत माझे कृत्य पाहुणे समस्त मुनी अत्यंत कोपला मज म्हणे रे चक्रपाणी ही रुक्मिणी तुझी पट्टराणी अति आवडती आहे म्हणून ऐसे कृत्य केलेसी स्वप्रियेच्या प्रेमा करता माझी मर्यादा न धरिता पाताळीची आणून सरिता प्रियेशी जळ पाजी येलेस तुवा आपुला पराक्रम दावाया हे केलेस कर्म तरी त्याचे फळ अधम देतो घेई समग्र तुम्हा दंपत्यांचा घोर वियोग होईल खरोखर ऐसा आम्हा शाप दुर्धर दिदला असे जयाने तो दुर्वास महामुनी येता मेधावीच्या ग्रहासी तया पाहुणे विप्र करण्याची परमानंद झाला सर्वही शोक टाकून धैर्य वदिले मुनीचे चरण आसन पादादी समर्पण पूजन केले यथाविधी कंदमूल फलादी वन्य वस्तू दिल्या अनेक मग ऋषीशी जोडून हस्तक विनय बोले ऐसे की अहो महाभागा मुनिवरा अत्री गोत्र दिवाकरा आज ह्या दुर्भागिनीचे घरा कोठून येणे झाले आजी माझा भाग्योदय झाला यात नाही संशय ना तरी हे आपुले पाय कोठून मज दिसते पै अथवा माझ्या पितृपुण्याने प्रेरिले असेल यात कारणे मग कल्याणात आपुले येणे झाले असे आचार भवादर्शाचे पादरज ममा शरीर लागले आज आणि जे काही दर्शन सहज मज लागी लाभले याने माझी व्रत दानादिक कर्मे सफळ झाली सकैक आणि ह्या जन्माचे सार्थक आजी झाले निश्चय ऐसे बोलणे विप्रनंदिनी तटस्थ राहिली कर जोडून मग हास्यमुख दुर्वास मुनी ते लागून बोलत म्हणे गे सगुणे द्विज बाळे तुवा सर्वोत्तम आचरिले पितयांचे कुळ उद्धरिले यात संशय नसेची मेधावी ऋषीची तपश्चर्या अनुपमासे मनोनिया तियेचे फळ तू सोशिली तनया झाले सेची असे पै कैलासाहुनी येत असता जाणली तुझी धर्मशीलता मनोनी मार्गे जाता जाता तवाश्रमा पातलो तुआ केले माझे पूजन येणे पावलो समाधान बाळे तू पितृ कुलमंडन गुणनिधान आहेस आता जातो बद्रिकाश्रमाशी तेथे साक्षात नारायण ऋषी लोकहितात अहर्निशी उग्र तप करीत आहे तयाचे करुणिया दर्शन स्वस्थाना जाईल निघून सुविचारे शोक टाकून स्वस्थ राही सुशीले ते ऐकोनी विप्रसुता म्हणे हो मुनिवरा समर्था तुमचे दर्शन होताची तत्वता शोक नष्टला सर्वही आणि मग सन्मानिले आपण येणे होणार मम कल्याण परिचय सांप्रत महाविघ्न दावागिसे उदेलेसे ते माझ जाळते सदाही हेतून जाणसी की काही तरी दयाळा या समयी कृपा करी सत्वर सुविचारे पाहता जगात माझ धैर्य दाता नाही दिसत माता पिता बंधू की आपतो कोणीच नाही मज लागी दुःख सागरी निमग्न ऐसी पुढे जिवंत राहू कैसी जिकडे पहावे तिकडे माझसी सर्व ओस दिसत आहे तरी दयाळा कृपा करा माझे दुःख निरशी सत्वरा पाणी ग्रहणात कोणीही वर
इच्छित नाही मज लागी, यापुढे मी होईन वशली, ऐसी चिंता मज उद्भवली, तेने समूळ निद्रा गेली, गोड न लागे भोजन, यास्तव आता देणार प्राण, हा मम निश्चय झाला जाण, ऐसे बोलून ती कन्या दिना, उगाच राहती झाली, श्री अधिक मास महात्मसार, बृहन्नार दिये पद्मधार, सज्जन श्रोते एकोते चतुर, चतुर्थाध्याय गोड हा, गोपाल कृष्ण भगवान की जय।